तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये। आज सकाळ सकाळी छकुली काढली, छकुलीला घेऊन आलो मी आपल्या गावच्या फाट्यावर। शांभाऊ बुलेट घेऊन कुठे चालले हो? पहिले आपल्याला केळीची तुम्हाला माहित आहे की नाही, आता पिंपळगाव देवीची यात्रा सुरू झाली। तुम्ही जर मलकापूर वरून आले तर तुम्ही पिंपळगाव देवीला याच फाट्यावरून जाणार आहे बरं। आणि त्याच फाट्यावर तुमच्या सेवेत आपले शांभाऊ घेऊन आले एकदम ताजा ताजा आणि फ्रेश केळीची। तुम्ही पण जर आमच्या गावच्या फाट्यावरून गेले तर शांभाऊ जवळचं एकदम ताजा आणि फ्रेश केळीची नक्की खाऊन पहा। आणि पिंपळगाव देवीच्या यात्रेला आले होते का किंवा येणार आहे का ते कमेंट करून नक्की सांगा। हे घेतलं मग मी ना आपल्यासाठी केळीची, पण मी चाललो आता घरी। बरेचसे आपले फॉलोअर्स विचारत असतात किंवा तुमचं गाव कोणतं आहे, तर हे आपलं गाव मलकापूर लोणवडी आणि हे आपल्या एरियातलं निम्मा माता मंदिर। अडून काय आपलं घर जास्त दूर नाही, तडून आलो मी घरी आलो, जेवण केलं, जेवण करून मी निघालो परत वावरात जाण्यासाठी। वावरात येऊन पण आपल्याला काही जास्त काम नव्हतं, कारण आज काही लाईट नव्हती। फक्त डुकरांच्या पाईपाचे रबर तोडले होते, ते आपल्याला काढून नवीन बसवायचे होते। असं असते मग आमच्या शेतकऱ्याचं, रोज उठलं म्हणजे आमच्या मागे नवं लफडं असलंच पाहिजे। मग पटापट खराब रबर काढून नवीन बसवले आणि त्यात नळ्या पण फिट करून घेतल्या। ज्या नळ्या रोईटाईनं पायात गुतवून मधात आणल्या होत्या त्या तासात टाकून घेतल्या। सर्व नळ्या ठीकठाक करून झाल्यावर विहिरीवर आलो, विहिरीवर येऊन पाणी पेलं, मासवायला खायला टाकलं आणि मग आपल्या वावरातले सर्व कामं आटपून मी चाललो आता घरी। तुम्ही आपले व्हिडिओ तर पाहता पण आपल्याला फॉलो नाही करत, तेवढा आता फॉलो करून घ्या। भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम।